अनेक लोकांची इच्छा होती, पण ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही। ती कुठं झाली तर फक्त कर्नाटकामध्ये झाली। आणि कर्नाटकामध्ये अशा पद्धतीने न्याय मिळतो हे मला दिसल्यानंतर मी स्वतः अजितदादांना न्याय देण्यासाठी FIR करण्यासाठी कर्नाटकात गेलो। कोणाचाही कॉन्टॅक्ट वापरला नाही, गेलो, बसलो, रिक्वेस्ट केली, रिक्वेस्ट स्वीकारली गेली, FIR केला, FIR दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर सुद्धा केलं। म्हणजे तिथे FIR स्वीकारला, पण इन्व्हेस्टिगेशनसाठी हा महाराष्ट्राला तो कर्नाटकाला पाठवलेला आहे। त्यामुळे आता हा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचा तो एक भाग झालेला आहे। बस याच्यात वेगळं काय नाही। त्यामुळे याच्यात राजकारण कुणी केलेलं नाही, महाराष्ट्राचं नाव खराब त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कुणी केला नाही। आणि महाराष्ट्राचं नाव खराब हे काय कर्नाटकामुळे झालं असं नाही, महाराष्ट्रातच FIR अजितदादांच्या बाबतीत घेतला नाही, याच्यामुळे जेवढं नाव खराब झाले तेवढं दुसऱ्या कुठल्या विषयामुळे झालेलं नाही असं मला वाटतं। पण याच्यात चर्चा करून डिस्कशन करून न्याय मिळावं, यात राजकारण येऊ नये एवढी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। सुनील तटकरे असं म्हणतायत, तुम्हाला त्यांनी टार्गेट केलंय, वहिनी अध्यक्ष झाल्यापासून काही डोमकावळे डोकावत आहेत। दादांच्या तिथल्या दिवशीच या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी काढल्या होत्या। महाविकास आघाडीचे जेव्हा स्नेहभोजन झालं तेव्हा हे महाभाग गेले देखील नाहीत, यांनी काय सांगावं, हे मला टार्गेट करतायत। काय 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 परत महाविकास आघाडीचे जेव्हा स्नेहभोजन होतं तेव्हा हे महाभाग गेलेले नाहीयेत। महाविकास आघाडी कधी स्नेह होतं? आता 2 दिवसांनी झालं ना वायबीला। अरे सुनील तटकरे साहेब, तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, तुम्ही माझ्याबद्दल जर बोलत असाल आणि परवा महाविकास आघाडीचं जेवण होतं त्या जेवणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर तेव्हा मी कर्नाटकात होतो, मी बँगलोरमध्ये होतो। अजितदादांबद्दल FIR महाराष्ट्रात ज्याच्यात तुम्ही सत्तेत आहात या महाराष्ट्रामध्ये FIR होत नव्हता, म्हणून मी कर्नाटकात 1000-2000 किलोमीटर जाऊन तिथं FIR करत होतो। तिथं असल्यामुळे मला इथं जेवायला कसं येता येईल? आणि मी काय VSRचं विमान वापरत नाही की आज इकडं की उद्या तिकडं। त्यामुळे उगाच काहीतरी पतंग उडवत बसला आणि माझं नाव घेऊन बोला ना, महाभाग वगैरे असले कशाला। मी डायरेक्ट बोलतो, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत, मी डायरेक्ट बोलतो, त्यांच्यात हिंमत नाही का बोलायला, उगाच हवेत गोळ्या मारत बसलेत। त्यामुळे मी जेवायला का नाही गेलो हे आता या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगितलं। तुम्ही सत्तेत असून दादांचं इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने व्हावं यासाठी तुम्ही काय केलंय? स्मरणपत्र दिलेत, रिमाइंडर दिलेत, त्याच्या पलीकडे जाऊन काय केलंय? 40 सेकंद जाऊन पार्लमेंटमध्ये तुम्ही बोललाय, 40 सेकंद। आणि कोणाबद्दल बोलला? एव्हिएशन मंत्री साहेबांना मी भेटून रिक्वेस्ट केली। अरे एव्हिएशन मंत्र्याचं VSRचं नातं आहे, आर्थिक पण आणि व्यक्तिगत पण, हे तुम्हाला काय कळत नाही का? त्यामुळे ज्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्टच नाही, दादांना न्याय देण्यासाठी तुम्हाला इंटरेस्टच नाही, मग कशाला या विषयामध्ये जाता? उद्या जर कुठल्या बोंधूबाबाली सांगितलं मग कुठं काय केलं तर ती वेगळी गोष्ट, पण त्यांचा आणि बोंधूबाबाचा विषय, आमचा विषय दादांबद्दलचा आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे। आणि महाराष्ट्राची जनता मागते की दादांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही जो काय करायचा असेल तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि उद्या जाऊन करणार सुद्धा आहोत। एक तर फक्त प्रयत्न मी, अमोल मिटकरी व इतर काही लोकांनीच केला असं नाही, महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्यासारखे जे सर्व प्रेसचे लोक आहेत, मीडियाचे लोक, यांनी सुद्धा ताकद दिली, लोकांनी पाठबळ असतो तर मग काय झालं असतं? तसंच रटाळ काय गोष्टी झाल्या असत्या, दादांना काही दिवसांमध्ये लोक विसरणार नाही, काही नेते विसरून गेले असते, पण खरं काय घडलं हे लोकांना माहिती पाहिजे। आणि आम्ही जो प्रयत्न केला, लोकांनी जो प्रयत्न केला, सोशल मीडियामधून सुद्धा लोकांचा उठाव झाला, मीडियाने प्रयत्न केला, त्यामुळे आता तरी या लेवलचं यश आपल्याला मिळालेलं आहे। आता याच्या पुढे कसा हा विषय घेऊन जायचं ते बघायचं। शेवटी सत्ता नसताना मर्यादा असतात, पण सत्ता नसताना मर्यादा असताना सुद्धा आम्ही लढलो। सत्ता आज असली असती तर आतापर्यंत जो कोणी जबाबदार आहे त्याला पकडून जेलमध्ये टाकला असता, पण ठीक आहे आज सत्ता नाही, काही दिवस असेच राहतात असं नाही। आज विरोधात असताना सुद्धा आम्ही प्रयत्न केलं, सत्तेत गेल्यानंतर हे जे काही सिस्टमच्या विरोधात आमची लढाई आहे, ही जी सिस्टम झाली की नेत्यालाच न्याय मिळत नाही तर मग गरिबाचं काय? ते कुठल्याही विभागामध्ये घ्या, उद्या जाऊन ही लढाई सिस्टमच्या विरोधात असणार एवढं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळलं। आणि जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा लोकांनाही न्याय देऊ आणि दादांनाही न्याय देऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो।
याची अपेक्षा तुम्हाला कधीपर्यंत? आज रिप्लाय मिळाला, उत्तर मिळालं. FIR कर्नाटकाली जो केलेला आहे त्यात काही कम्युनिकेशन तिथं झालं होतं, पण ते नंतर रिप्लायमध्ये क्लिअर झालं. आता FIR आलाय आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, म्हणजे होम मिनिस्टर साहेबांनी सांगितलं, आम्ही स्वीकारतोय. विषय तसा संपलेला आहे. त्यामुळे जे करायचं होतं आम्ही केलेलं आहे. ठीक आहे, विरोधात असल्यामुळे काही गोष्टी तुम्हाला लवकर होताना दिसत नाही, पण विरोधात असताना सुद्धा या लेवलपर्यंत पोहोचणं तसं सोपं नाही. त्यामुळे आम्ही या लेवलला पोहोचलेलो आहे. अजून पुढे जात असताना अजून कसं काय करता येईल, काय अजून नवीन मुद्दे घेऊन दादांना न्याय देण्यासाठी तो जे पुराव्याच्या माध्यमातून CID नाही तर CBI जे जे काय लोकांना देतं द्यावं लागेल ते आम्ही माहिती त्यांना त्या ठिकाणी देऊ. दुर्दैव असं CID असं म्हणतंय की AIBचा रिपोर्ट, फायनल रिपोर्ट येऊ द्या, मग आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू. अरे CIDला हे माहित नाही का 9 असे प्रस्ताव आहेत, हे ऍक्सिडेंट्स आहेत ज्याचे गेले 3-3 वर्ष झाला अजून रिपोर्ट आलेला नाही. मग 3 वर्ष काय आम्ही थांबणार का? एवढं काय वेळेत का आम्ही? त्यामुळे AIB काही केलं निवांत बसेल असं जर AIBला वाटत असेल तर ते वेगळ्याच दुनियामध्ये आहे. आणि CIDला मला सांगायचंय, AIBच्या रिपोर्टसाठी तुम्हाला थांबायचं कारण नाही, कारण की AIB वेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तपास करते, टेक्निकल, आणि तुम्ही क्रिमिनल अँगल बघणार आहात. त्यामुळे क्रिमिनल अँगलला AIB साठी थांबायचं कारण काय? CID काहीतरी फालतू उत्तर देत आहे. आता CBI कडे हा प्रस्ताव गेल्यानंतर कदाचित CBI अजून खोलात जाऊन योग्य दिशेने या विषयाला घेऊन जातील असं मला वाटतं. पण CBIला ते स्वीकारलं तर पाहिजे. सुशांत सिंग राजपूत तर 2 दिवसात स्वीकारलं जातं आणि इथं मात्र काही स्वीकारलं जात नाही. हा जो काही विरोधाभास आहे हा मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळत नाही.